महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी पनवेल मतदारसंघामध्ये विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये रक्तदान शिबिरांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत मोठ्या संख्येने रक्तदान केले। या शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या सर्व दात्यांना ब्लड डोनेट कार्ड आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। पनवेल उत्तर मंडळाचे रक्तदान शिबिर पेठगाव येथील रामशेठ ठाकूर महाविद्यालयात झाले। यावेळी भाजप नेते प्रल्हाद केणी, पनवेल उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर, निर्दोष केणी, नितेश पाटील, महेश पाटील, प्रभाकर जोशी, अंकुश पाटील, विनेश कदम, अशोक साळुंखे, डॉक्टर संतोष आगलावे, दीपक उलवेकर, श्रुती कावळे, विनोद घरत, सुरेश पोरजी, आशिष कडू, कृष्णा पाटील, सुनील म्हात्रे, मनसूर पटेल, शुभ पाटील, खारघर भाजप कार्यालयात झालेल्या शिबिरावेळी भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक नरेश ठाकूर, निलेश बाविस्कर, अभिमन्यू पाटील, माजी नगरसेविका हर्षदा उपाध्याय, उमेश चौधरी, वासुदेव पाटील, अमर उपाध्याय, बीना गोगरी, दीपक शिंदे, नितेश पाटील, संध्या शारबिद्रे आणि महिला मोर्चा अध्यक्षा साधना पवार, तर पनवेल पूर्व मंडळाचे आकुर्ली येथील सेंट अँड्र्यू स्कूलमध्ये झालेल्या शिबिरावेळी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत, पनवेल पूर्व मंडळाचे अध्यक्ष भूपेंद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, सुनील पाटील, महेश पाटील, नरेश पाटील, राजेश पाटील, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस विश्वजित पाटील, अरुण पाटील, सागर पोपेटा, राजा भालेकर, सतीश मालुसरे, राजेश भोईर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या रक्तदान शिबिरांमुळे समाजात रक्तदानाबद्दल जागरूकता वाढण्यास मदत झाली। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस एका सकारात्मक आणि समाज उपयोगी पद्धतीने साजरा करण्यात आला। लाडके मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचं दूरदर्शी आणि सर्वसमावेशक असं नेतृत्व सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी यांचा आज वाढदिवस। यांचा वाढदिवस आम्ही सारी मंडळी आनंदानं या दिवशी त्यांना मनापासून शुभेच्छा देतोय आणि शुभेच्छा देताना दरवर्षी माननीय देवेंद्रजींचा देवाभाऊंचा आग्रह असतो, बॅनर लावू नका, पेपरमध्ये जाहिराती देऊ नका, सेवा कार्य करा आणि त्याच्यातून शुभेच्छा द्या। आणि या दृष्टिकोनातून आज सकाळपासून पनवेल तालुक्यामधल्या वेगवेगळ्या रक्तदान शिबिरांच्या ठिकाणी मी जातो आहे आणि मला आनंद आहे की भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते अतिशय उत्साहानं या शिबिरांमधून आपण स्वतः रक्त देऊन आणि इतरांना रक्त द्यायला प्रोत्साहित करून माननीय देवाभाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत। या वाढदिवसाच्या निमित्तानं माननीय देवेंद्रजी यांना लाखो खरं तर करोडोच्या संख्येमध्ये लोक शुभेच्छा देत आहेत आणि मला खात्री आहे की खरं तर 5 वर्ष स्वतः मुख्यमंत्री राहिले, 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री राहिले, पुन्हा पक्षानं मुख्यमंत्री म्हणून काम करायची संधी दिली तरीसुद्धा ज्याची नाळ जमिनीशी जोडलेली आहे असा हा नेता, सर्वसामान्यांच्या समस्या अडचणी जाणून घेणारा नेता, कार्यकर्त्याला काय नेमकं हवं आहे हे क्षणात उमगणारा नेता आणि महाराष्ट्राला काय दिलं पाहिजे याची जाण असणारा नेता, इतक्या सगळ्याचा इतका विलोभनीय संगम अन्य कुठेही असू शकत नाही। आजवर या महाराष्ट्रानं अनेक मुख्यमंत्री पाहिले असतील पण खऱ्या अर्थानं या देशासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दृष्टी घेऊन काम करणारा आणि त्याचबरोबरनं सर्वसामान्य समाजातल्या प्रत्येक समाजातल्या लोकांना आपलासा वाटणारा, त्यांच्या हिताची काळजी घेणारा हा नेता शतायुषी हो, त्यांच्या हातातून महाराष्ट्राची देशाची सेवा घडो अशा आम्हा सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून देवाभाऊ तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा।